नमस्कार. मी अर्चना भरत पाटील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. उमेद अभियानामध्ये काम करत असताना आपल्याला बऱ्याचशा वेळेला असे काही शब्दप्रयोग ऐकायला मिळतात, की ज्याचे आपल्याला मराठीमधले अर्थ माहिती नसतात. उदाहरणार्थ MSRLM किंवा CRP, काही वेळेला PG असे बरेचसे शॉर्ट फॉर्म जे आहेत, तर ते आपण ऐकतो. पण बऱ्याचशा ताईंना आपल्याला त्याचा काय अर्थ आहे, मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं, इंग्रजीमध्ये त्याचा लाँग फॉर्म काय आहे, हे कळत नाही. हे फक्त शॉर्ट फॉर्म्स आपल्याला माहिती असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, तर उमेद अभियानामध्ये आपण वापरले जाणारे जे शॉर्ट फॉर्म्स आहेत, तर त्याचे लाँग फॉर्म काय आहेत, मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये त्याचे अर्थ काय आहेत, तर याची माहिती आज आपण घेणार आहोत. तर आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीलाच आपण NRLM सुरुवातच आपण अभियानाच्या नावापासूनच करू. NRLM NRLM म्हणजे काय? तर नॅशनल रूरल लाईव्हलीहुड्स मिशन. नॅशनल रूरल लाईव्हलीहुड्स मिशन म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान. यालाच राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान असंही म्हणतात. सध्या याचं नाव DAY NRLM म्हणजेच दीनदयाळ अंत्योदय योजना नॅशनल रूरल लाईव्हलीहुड्स मिशन असं आहे. याचा अर्थ काय? तर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान. याच्यानंतर जर आपण बघितलं तर SRLM, जसं NRLM आहे तसंच SRLM. SRLM म्हणजे काय? तर राज्य स्तरावरती स्टेट रूरल लाईव्हलीहुड्स मिशन म्हणजे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान किंवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान. आता महाराष्ट्रामध्ये जर हे बघितलं तर महाराष्ट्र स्टेट रूरल लाईव्हलीहुड्स मिशन म्हणजेच MSRLM. MSRLM म्हणजेच काय? तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र स्टेट रूरल लाईव्हलीहुड्स मिशन. याच्यानंतर आता आपल्याला बऱ्याचशा समुदाय आधारित संस्था ऐकण्यास मिळतात. तर CBO म्हणजे काय? तर कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन. कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणजेच समुदाय आधारित संस्था किंवा समुदायस्तरीय संस्था. आता या समुदायस्तरीय संस्थांमध्ये पहिली जर संस्था आपण बघितली तर SHG म्हणजे काय? तर सेल्फ हेल्प ग्रुप. सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजेच स्वयंसहाय्यता समूह. या स्वयंसहाय्यता समूहांचा विलेज ऑर्गनायझेशन बनतो म्हणजेच ग्रामसंघ बनतो. विलेज ऑर्गनायझेशन म्हणजेच VO. आणि हे जे काही VO आहेत तर या VOंचा मिळून CLF बनतो. CLF म्हणजे काय? तर क्लस्टर लेव्हल फेडरेशन. क्लस्टर लेव्हल फेडरेशन म्हणजे प्रभाग संघ. आता प्रभाग संघ, ग्रामसंघ, SHG जसे आहेत तसंच आपल्याकडे अजून एक गट असतो, तो म्हणजे PG म्हणजे काय? तर प्रोडक्शन ग्रुप, उत्पादक गट. तर हे जे उत्पादक गट आहेत याचंच थोडंसं मोठं रूपांतर जर बघितलं तर FPO म्हणजे काय? तर फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन, शेतकरी उत्पादक संस्था. त्याचबरोबर FPC हा एक शॉर्ट फॉर्म आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. तर FPC म्हणजे काय? तर फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनी. याचबरोबर आपण OSF हा एक शब्दप्रयोग बऱ्याच वेळेला ऐकतो. OSF म्हणजे काय? तर वन स्टॉप फॅसिलिटी सेंटर. वन स्टॉप फॅसिलिटी सेंटर, सामायिक सुविधा केंद्र. सामायिक सुविधा केंद्र. आता हे जे SHG, VO, CLF आहे तर याला अभियानाकडून काही फंड दिला जातो. तर त्या फंड सुद्धा आपण शॉर्ट फॉर्म मध्ये बऱ्याच वेळेला ऐकतो. तर त्याच्यामध्ये आता SHG ला दिला जाणारा पहिला जो फंड आहे तो म्हणजे RF म्हणजे काय? तर खेळतं भांडवल, रिव्हॉल्विंग फंड किंवा फिरता निधी. त्याच्यानंतर CIF म्हणजे काय? कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड, समुदाय गुंतवणूक निधी. CIF. याचबरोबर आपल्याकडे VRF हे बऱ्याच वेळेला आपण ऐकतो. VRF म्हणजे काय? तर वल्नरॅबिलिटी रिडक्शन फंड, जोखीम प्रवणता कमी करण्याचा निधी. याचबरोबर अजून एक फंड आपल्याला मिळतो तो म्हणजे स्टार्टअप निधी. तर स्टार्टअप म्हणजे काय? तर व्यवस्थापन निधी. याचबरोबर जे आपले ग्रामसंघ आहेत किंवा प्रभाग संघ आहेत तर त्याच्यामध्ये अजून काही शॉर्ट फॉर्म्स आपल्याला ऐकायला मिळतात. तर पहिला शॉर्ट फॉर्म आहे त्याच्यामध्ये ओबीज म्हणजे काय? तर ऑफिस बेरर म्हणजे पदाधिकारी. त्याचबरोबर EC म्हणजे काय? तर एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणजेच कार्यकारी समिती. त्याच्यानंतर येतो शब्दप्रयोग RGB याचा अर्थ असा आहे की रिप्रेझेंटेटिव्ह जनरल बॉडी म्हणजेच प्रातिनिधिक सभा. आता
प्रातिनिधिक सभेला जसं आपण RGB म्हणतो, तसंच सर्वसाधारण सभा देखील असते. त्याला आपण GB असं म्हणतो. GB म्हणजे जनरल बॉडी, सर्वसाधारण सभा. याचबरोबर अजून एक शब्दप्रयोग आपल्याला ऐकायला मिळतो, AGM. AGM म्हणजे काय, तर अॅन्युअल जनरल मीटिंग. अॅन्युअल जनरल मीटिंग, वार्षिक सर्वसाधारण सभा. तर हे जे शब्दप्रयोग आहेत हे ग्रामसंघ आणि प्रभाग संघासंदर्भात आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. त्याचबरोबर अजून एक शब्द आपल्याला ऐकायला मिळतो, MIP. MIP म्हणजे काय, तर मायक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅन. मायक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच सूक्ष्म गुंतवणूक आराखडा. सूक्ष्म गुंतवणूक आराखडा, MIP, मायक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्याचबरोबर MCP हा एक शब्दप्रयोग आपण ऐकतो, तर मायक्रो क्रेडिट प्लॅन. मायक्रो क्रेडिट प्लॅन. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला आपण काम करत असताना जे केडर आहेत त्यांच्याशी आपला संपर्क येतो. केडर किंवा जे काही स्टाफ मेंबर्स असतात आपल्या अभियानाचे, तर त्याच्यामध्ये CRP हा एक शब्दप्रयोग आपल्याला बऱ्याचसा ऐकायला मिळतो. तर CRP म्हणजे काय, कम्युनिटी रिसोर्स पर्सन, समुदाय संसाधन व्यक्ती. त्याचबरोबर ICRP. ICRP म्हणजे इंटरनल कम्युनिटी रिसोर्स पर्सन, अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती. जसं ICRP आहे तसंच ECRP हे देखील ऐकायला मिळतं आपल्याला. तर ECRP म्हणजे काय, एक्सटर्नल कम्युनिटी रिसोर्स पर्सन, बाह्य समुदाय संसाधन व्यक्ती. त्याचबरोबर जे समूह आहेत त्याचं जे काही हिशोब ठेवतात किंवा हिशोब लिखाण करतात त्याला आपण BK म्हणतो. BK म्हणजे काय, तर बुक कीपर. बुक कीपर म्हणजे हिशोबनीस. त्याचबरोबर ग्रामसंघांचा पण काही लेखापाल असतात, लिपिका असतात, तर त्याला VOA. VOA म्हणजेच विलेज ऑर्गनायझेशन अकाउंटंट. ग्रामसंघ लेखापाल किंवा ग्रामसंघ लिपिका असं म्हटलं जातंय. जसं ग्रामसंघाची लिपिका असते तसंच प्रभाग संघाची पण लिपिका असते. तर प्रभाग संघाच्या लिपिकेला आपण काय म्हणतो, CLFA. CLFA म्हणजेच क्लस्टर लेवल फेडरेशन अकाउंटंट. प्रभाग संघ लिपिका, प्रभाग संघ लिपिका किंवा प्रभाग संघ लेखापाल. त्याच्याच बरोबर आपण FLCRP हा एक शब्दप्रयोग बऱ्याच वेळेला ऐकतो. FLCRP म्हणजे काय, तर फायनान्शियल लिटरसी कम्युनिटी रिसोर्स पर्सन, आर्थिक साक्षरता समुदाय संसाधन व्यक्ती. त्याचबरोबर CTC म्हणजे काय, तर कम्युनिटी ट्रेनिंग कन्सल्टंट. CTC म्हणजे कम्युनिटी ट्रेनिंग कन्सल्टंट, समुदाय प्रशिक्षण सल्लागार. CAM म्हणजे क्लस्टर ॲग्रिकल्चर मॅनेजर, प्रभाग कृषी व्यवस्थापक. आणि त्याचबरोबर CLM म्हणजे काय, क्लस्टर लाईव्हस्टॉक मॅनेजर, प्रभाग पशुधन व्यवस्थापक. याचबरोबर आपल्याला CC हा पण शब्द बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतो. CC म्हणजे काय, तर क्लस्टर कोऑर्डिनेटर म्हणजेच प्रभाग समन्वयक. त्याचबरोबर BM म्हणजे ब्लॉक मॅनेजर, तालुका व्यवस्थापक. BMM म्हणजे ब्लॉक मिशन मॅनेजर, तालुका अभियान व्यवस्थापक. DM म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅनेजर, जिल्हा व्यवस्थापक. DMM म्हणजे डिस्ट्रिक्ट मिशन मॅनेजर, जिल्हा अभियान व्यवस्थापक. आणि याचबरोबर अजून एक शब्द आपल्याला ऐकायला मिळतो, PD म्हणजे प्रोजेक्ट डायरेक्टर. अभियानामध्ये काम करत असताना निश्चितच या व्हिडिओचा आपल्याला उपयोग होईल. जे शॉर्ट फॉर्म्स आहेत तर ते काम करताना समजून घेण्यासाठी आपल्याला उपयोगाची राहतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.